क्रिसमस, मुस्लिम बांधवांचं ईद, मोहरम, हिंदू बांधवांचा दिवाळी, दसरा, पाडवा असे विविध सण आपण काय करत असतो, साजरा करत असतो. तर मित्रांनो, आजचा आपला असाच एक घटक आहे आणि आपल्या घटकाचं नाव आहे ईद. या घटकात आपल्याला ईद या सणाविषयी काय दिलेले आहे, थोडक्यात माहिती दिलेली आहे एका चित्रकथेच्या स्वरूपातून. तर मित्रांनो, आपण आज ती माहिती जाणून घेणार आहोत. ईद हा मुस्लिम बांधवांचा सण आहे. तर आता आपल्या या घटकात ईद या घटकात काय काय दिलेले आहे ते आपण बघूया. चला तर मित्रांनो, तुम्हाला पान क्रमांक 30 उघडायचे आहे. आपल्या घटकाचं नाव काय आहे, ईद. ऐका व वाचा. जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते. बघा कोण कोण खेळत आहे, जॉन, सुरभी आणि अजय खेळत आहेत. इतक्यात शेजारचा उस्मान आला. मग तेथे कोण आले, बरोबर उस्मान आला. त्याने आज नवीन कपडे घातले होते. उस्मानने काय केले होते, नवीन कपडे घातले होते. तो जवळ येताच अजयने विचारले. आता बघा अजयने त्याला काय विचारले उस्मानला, अरे उस्मान, आज नवीन कपडे, आज काय वाढदिवस आहे का तुझा? उस्मानला काय विचारले अजयने, अरे उस्मान, तू नवीन कपडे घातले आहेस, काय वाढदिवस आहे का? आता समजा तुमचा वाढदिवस असेल तर काय होते, तुम्ही नवीन कपडे घालतात ना. हो, छानपैकी काय होतात, तयार होतात वाढदिवसाच्या दिवशी. तसंच अजयला प्रश्न पडला म्हणून त्याने विचारले. मग उस्मान म्हणाला, नाही, आज रमजान ईद आहे. अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलावलंय. तो काय म्हणतो, अरे नाही, आज माझा वाढदिवस नाही आहे, तर आज काय आहे, रमजान ईद आहे. रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा महत्त्वाचा सण असतो मित्रांनो. तर तुम्हाला माझ्या अम्मीने म्हणजे माझ्या आईने घरी बोलावलंय. अजय म्हणाला, कशाला? आता यांना प्रश्न पडला की कशाला बोलवले असेल बरे घरी. उस्मान म्हणाला, अरे शीरखुर्मा खायला, चला सगळेच जाऊया. मग अम्मीने कशासाठी बोलवले होते, शीरखुर्मा खायला. सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात. मग ते सगळे जातात. मग अम्मी म्हणाली, या मुलांनो, बसा, आज ईदचा दिवस, आमच्याकडे आज शीरखुर्मा असतो, सगळ्यांनी पोटभर खा. मग उस्मानची अम्मी काय म्हणाली त्यांना की मुलांनो, या बसा, आज काय आहे, ईद आहे. ईदच्या दिवशी आम्ही काय बनवत असतो, शीरखुर्मा बनवत असतो, म्हणून सगळ्यांनी पोटभर खा. जसे की आपण दिवाळीला काय म्हणतो, काय बनवतो, लाडू, चकली, करंजी, हो की नाही. तसं ईदला त्या अम्मीने काय बनवले आहे, उस्मानच्या अम्मीने शीरखुर्मा बनवलेला आहे. आता सुरभी म्हणाली, अम्मी शीरखुर्मा म्हणजे काय? सुरभी काय म्हणाली, अगं अम्मी, शीरखुर्मा काय असतो, शीरखुर्मा म्हणजे काय? मग अम्मी म्हणाली, शीरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर. त्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शीरखुर्मा दिला. मुले आनंदाने खाऊ लागली. मग अम्मीने बघा शीरखुर्मा म्हणजे काय हे इथे सांगितलेलं आहे की शीरखुर्मा कसा बनवायचा असतो. जशी आपली तांदळाची खीर असते, रव्याची खीर असते, तशी ही काय असते, शेवयांची खीर असते. पण ती दुधात बनवतात, साखर घालून, मनुके, काजू, बदाम, खारीक हे खूप छान छान जिन्नस घालून हा शीरखुर्मा बनवला जातो. जॉन म्हणाला, खरंच अम्मी, शीरखुर्मा खूपच छान झालाय. जॉन काय म्हणतो, अहो खरंच का अम्मी, शीरखुर्मा खरंच छान झालाय. सर्वजण म्हणतात, अच्छा येतो आम्ही. आता त्यांनी पोट भरून शीरखुर्मा खाल्लेला आहे आणि आता काय सांगतायत, चला येतो आम्ही. अम्मी म्हणाली, परत या बरं का, पुढच्या ईदला पण या शीरखुर्मा खायला. मग अम्मी काय म्हणते, उस्मानची अम्मी, अरे परत या बालकांनो, पुढच्या वेळेस पण ईदला शीरखुर्मा खायला या, असं म्हणते. तर मित्रांनो, हे बघा येथे आपल्याला या घटकातील चित्र दिलेले आहेत. हा काय आहे, हा कोण आहे, बरोबर तुम्ही हुशार आहात, हा आहे उस्मान, ही आहे सुरभी आणि जॉन आणि अजय. तर हे तिघे खेळत असताना कुठे आलेले आहेत, उस्मानच्या घरी आलेले आहेत. आणि कशाला आलेले आहेत, बरोबर उस्मानने नवे कपडे घातलेले असतात. मग अजय त्याला प्रश्न विचारतो, अरे नवे कपडे का घातलेस? तो सांगतो की आज आमचा सण आहे, आज काय आहे, ईद आहे, म्हणून अम्मीने तुम्हाला बोलवले आहे. तर हे घरी आल्यानंतर अम्मी त्यांना काय देत आहे, शीरखुर्मा देत आहे खायला. म्हणजे अम्मीने त्यांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवले होते.
हो की नाही, असे हे चित्र आहे. मग आपला या घटकातून आपल्याला काय शिकावयास मिळत असते विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या भारतात काय असते, विविधतेतून एकता असते, हे आपल्याला माहीत आहे. तर आपल्याला सुद्धा याच्यातून काय बोध घ्यायचा आहे, की कोणताही सण उत्सव असो किंवा कोणतेही जाती धर्माचे तुमचे मित्र असोत, तर काय करायचं असतो, आपला सण, आपला उत्सव आपल्या मित्रांसोबत साजरा करायचा असतो. हो की नाही. आता बघा, आता पान क्रमांक 31वर येथे काय दिलेले आहेत, काही प्रश्न दिलेले आहेत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. उस्मानच्या घरी कोण कोण गेले? कोण कोण गेले बरे उस्मानच्या घरी? आता या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहायची आहेत. उस्मानच्या घरी जॉन, सुरभी आणि अजय गेले. आता प्रश्न क्रमांक 2 आ. उस्मानच्या घरी कोणता सण होता? बरोबर, उस्मानच्या घरी ईद हा सण होता. पुढचा प्रश्न, उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी का बोलावले होते? बरोबर, उस्मानच्या आईने सगळ्यांना घरी शीरखुर्मा खायला बोलवले होते. आता प्रश्न क्रमांक 2 कोण म्हणाले ते लिहा. नाही, आज रमजान ईद आहे असे कोण म्हणाले? उस्मान म्हणाला. मग तुम्ही यापुढे काय लिहिणार आहात? उस्मान म्हणाला. 2 खरंच अम्मी, शीरखुर्मा खूपच छान झालाय असं कोण म्हणते? जॉन म्हणतो. तर जॉन म्हणाला. आता प्रश्न क्रमांक 3 तुमच्या घरी कोणकोणते सण साजरे करतात, कसे साजरे केले जातात, या सणांना कोणते विशिष्ट पदार्थ तयार करतात, याबद्दल गटागटात माहिती सांगा. आता मित्रांनो, तुम्ही एकमेकांसोबत खेळत असतात, हो की नाही. तुमचा बहीण असो, भाऊ असो, मित्र असो, तर तुम्ही खेळता खेळता थकतात, हो की नाही. मग तेव्हा काय करायचे आहे, तुम्हाला एक चर्चा करायची आहे. तर चर्चा कशावर करणार आहात? आपल्या सणांवर, की तुम्ही कोणते सण साजरे करतात. उदाहरणार्थ मी सांगते, आपण जर दिवाळी साजरं करत असू तर काय होतं, आपण दिवाळी, दसरा, पाडवा, हो की नाही, इत्यादी सण साजरा करत असतो. आणि या सणांना आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो. आता दिवाळीला आपण काय काय करतो, लाडू, चकली, करंजी, हो की नाही. तर तुम्ही तुमच्या मित्रांकडून देखील ही माहिती घ्या. आता खाली आपल्याला छोटासा हास्य विनोद दिलेला आहे. पिंकी म्हणाली, हिरव्या भाज्या खाल्ल्या तर चष्मा लागत नाही. पिंकी काय म्हणाली? अरे, हिरव्या भाज्या जर आपण खाल्ल्या तर चष्मा नाही लागत. तर रिंकी काय म्हणाली? कशावरून? पिंकी म्हणाली, अगं बघ ना, गवत खाणाऱ्या कुठल्याच प्राण्याला चष्मा लागत नाही. तर पिंकी काय म्हणाली रिंकीला? अगं, प्राण्यांना कुठे चष्मा असतो, का की ते हिरवं गवत खात असतात. आता पान क्रमांक 32वर आपल्याला चित्रांवरून सणांची नावे सांगा हा प्रश्न दिलेला आहे. आता हे बघा, पहिल्या चित्रात आपल्याला काय दिसत आहे? बरोबर, येथे एक गुढी उभारलेली दिसत आहे. म्हणजे आपण गुढी कोणत्या सणाला उभारत असतो मित्रांनो? बरोबर, गुढी पाडवा. तर हे चित्र कशाचे आहे? पाडव्याचे आहे, गुढी पाडव्याचे आहे. आता दुसरे चित्र, यामध्ये बघा काय दिसत आहे? बहीण आहे, ती भावाला हातावर काय बांधत आहे? राखी बांधत आहे. तर मला सांगा, राखी आपण कधी बांधतो? बरोबर, रक्षाबंधन. म्हणजे हे चित्र आहे रक्षाबंधनाचे. आता पुढील चित्र बघा, पुढील चित्रात काय दिसत आहे? बरोबर, क्रिसमस ट्री दिसत आहे, सांता दिसत आहे, हो की नाही, खूप सारे गिफ्ट्स दिसत आहेत. म्हणजे हे ख्रिश्चन बांधवांचा हा सण आहे. कुठला सण आहे बरे? बरोबर, नाताळ. आता पुढील चित्र, आता हे बघा, येथे शीरखुर्मा खाल्ला जात आहे, मुस्लिम बांधव एकमेकांना भेटत आहे. म्हणजे हे चित्र आहे ईद या सणाचे. आता हे काय आहे? बरोबर, आपट्याचे पान आहे. आपण कधी देतो बरे आपट्याची पाने? बरोबर, दसऱ्याला. हे आहे दसरा या सणाचे चित्र. आता पुढील चित्र आहे, हा सण तर तुमच्या सगळ्यात आवडीचा सण आहे, हो की नाही, दिवाळी. कारण तुम्ही काय करत असतात दिवाळीत? बरोबर, फटाके फोडत असतात, फार मज्जा करत असतात, हो की नाही. आता अशा आपण या सणांची नावे या चित्रांतून जाणून घेतलेली आहे. तर खाली तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, आपले राष्ट्रीय सण कोणते आणि त्यांची नावे सांगा. आता मी सणांविषयी तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे. तर हे काय करणार आहात, याचे उत्तर शोधायचे काम तुमचे आहे, ठीक आहे ना. तर आज आपण कोणता घटक अभ्यासला? ईद. मग तुम्हाला काय करायचे आहे? हा घटक 2 वेळा वाचून काढायचा आहे आणि जी
प्रश्नोत्तरे दिलेली आहेत ती मी तुम्हाला PDF मध्ये देणारच आहे. ती सुद्धा तुम्हाला व्यवस्थित प्रकारे काय करायचे आहेत, सोडवायचे आहेत. चला तर मग पुन्हा भेटूयात नवीन घटकात. तोपर्यंत बाय.